म्हसवड शहरात ज्योतिबा उत्सव उत्साहात संपन्न. हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. मान तालुक्यातील म्हसवड इथं चैत्री पौर्णिमेनिमित्त ज्योतिबा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील प्राचीन श्री ज्योतिबा मंदिर इथं दानशूर व्यापारी बाळासाहेब गोंजारी यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील हजारो भाविकांनी ज्योतिबाचं दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. सुमारे 300 वर्ष जुने असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम येथील माजी नगरसेवक विकास गोंजारी व त्यांचे बंधू बाळासाहेब गोंजारी या बंधूंनी हाती घेतले असून सनगर व माळी समाजाचे सहकार्य लाभत आहे. दरवर्षी ज्योतिबा डोंगरावरील यात्रेत जाणं शक्य नसलेल्या भाविकांसाठी शहरात छोटेखानी यात्रा भरवली जाते. या निमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यामुळे उत्सवाला विशेष उत्साहाचं वातावरण लाभले. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी महेश कांबळे, म्हसवड मान प्रतिनिधी. आज बुधवार दिनांक 1 एप्रिल चैत्र पौर्णिमा या दिवशी खरं तर ज्योतिबाची यात्रा भरत असते आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या या डोंगरावर सुद्धा खूप मोठी अशी यात्रा भरलेली आहे. परंतु म्हसवड शहरात सुद्धा एक ज्योतिबाचं मंदिर आहे. या ठिकाणी सुद्धा गेले काही वर्ष यात्रेला सुरुवात झालेली आहे. आपण आज या ज्योतिबाच्या मंदिरात आलेलो असून आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे ज्योतिबाचं देवस्थान आहे आणि या मंदिरात आज ज्योतिबा चैत्र पौर्णिमेनिमित्त कोणकोणते कार्यक्रम झाले, धार्मिक कार्यक्रम झाले आणि मंदिरात पूजा अर्चा करणारे गुरुजी आपल्या सोबत आहेत. आपण काय सांगाल या यात्रेनिमित्त? आपण आज चैत्र पौर्णिमा आहे, या दिवशी मंदिराची विशेष पूजा अर्चा किंवा असा कोणता दिवस आहे की तुम्ही आज मंदिरात काय विशेष नियोजन केले? आज सकाळी ज्योतिबा यात्रा असल्यामुळं सकाळी ज्योतिबा मंदिरात देवाला अभिषेक करण्यात आला. अभिषेक झाल्यानंतर त्यांची महापूजा करण्यात आली आणि आता संपूर्ण यांच्या वतीनं महाप्रसाद ठेवलेला आहे. असा हा भरगच्च कार्यक्रम यात्रेनिमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे.